जळगावच्या निमखेडी शिवारातील प्रसिद्ध शिवधाम मंदिरात महाशिवरात्री यात्रा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। भाविकांसाठी भव्य धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम, सजीव आरास, इंदोरी लाइटिंग सजावट तसेच विशेष दुग्ध महाअभिषेक आयोजित करण्यात आले होते। तसेच सकाळपासून भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दीही केली होती आणि या ठिकाणी फार वर्षापासून वारुळ लहान होते तेव्हापासून ते आतापर्यंत हे वारुळ खूप मोठे झाले आहे आणि त्या वारुळाचेही दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती। तसेच महिलांनी त्या ठिकाणी जे शिवलिंग होते त्या शिवलिंगाची पूजा करत त्या ठिकाणी दुधाभिषेक घालत दर्शन घेतले व त्या ठिकाणी त्या परिसरात प्रत्येकाच्या राशीनुसार त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग तसेच 12 राशीचे हे ज्योतिर्लिंग तिथे ठेवण्यात आलेले आहेत। ज्या ज्या राशीचे लोक आहेत त्या राशीनुसार त्या ठिकाणी दर्शन आणि पूजा केली जाते। त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। तसेच या मंदिराचा इतिहास खूप जुना असून या मंदिराची सेवा खूप छान केली जाते। तसेच ह्या मंदिराचा देखावाही खूप सुंदर आहे। तसेच संध्याकाळी अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। पहा ह्या पुढील व्हिडिओ। आलेली आहे। हे मंदिर 2001 साली झालेलं आहे। त्या टायमाला इथं छोटा वारुळ होता। आज कमीत कमी 5 ते 6 फुटाचा वारुळ आहे। ते वारुळामुळे तिथं नागनागीचं साक्षात दर्शन आहे आणि जळगाव जिल्ह्यात कुठेही असं मंदिर नाही आहे। मंदिर हे आमच्या गावच्या जमिनीपासून 12 ते 13 फूट वरती बनलेलं आहे आणि त्याला स्तंभ दिलेले आहे। म्हणजे स्तंभ यासाठी की बाबा मी घर बसल्या पण दर्शन करू शकता। घर बसल्या पण देवाची इच्छाशक्तीप्रमाणे जिथे भक्ती तिथे शक्ती आहे त्या हिशोबानं आपण खादी स्तंभ लावलेला आहे। आणि शेवटी जे देवाची मूर्ती आहे ती आमची हसमुख आहे। हसमुख असल्यामुळे जो दर्शन घेतो त्याला असं वाटतं की मूर्ती आपल्याशी बोलती मूर्ती असल्याने एकदम प्रसन्नता वाटते। आणि ते भाविकता जे आहे ते सकाळपासून उपाशी असतात। काही न खाता न पिता काही इथे येतात आणि इथे दर्शन घेतल्यानंतर उपास सोडता आणि उपास सोडल्यानंतर इथे मग आमचे 12 ज्योतिर्लिंग बांधलेले 12 ज्योतिर्लिंगमध्ये ते आम्ही राशीप्रमाणे बांधलेले राशीप्रमाणे याच्यासाठी बांधलेले की ज्याचे राशीप्रमाणे तो पूजा करतो आणि पूजा झाल्यानंतर त्याला सतत पूर्ण लाभ भेटतं आणि लाभ भेटल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगचं तो दर्शन करून मग नंतर परत वारुळाचे दर्शन करतो। तो वारुळाचे दर्शन केल्यानंतर मग ते वरती आमची इथं चामुंडा माता मंदिर पण आहे बाजूला। त्या चामुंडा माते मंदिरात दर्शन वगैरे घेऊन त्याला इतका लाभ भेटतं तर तो 100% महाशिवरात्री दिवशी मला श्रावण महिन्याचा आणि मध्ये किंवा त्याच्या टायमानुसार तो येऊन इथं दर्शन करतो तो। आणि फक्त आमच्या वडिलांचे म्हणजे आशीर्वादाने सर्वांच्या भक्तांच्या आशीर्वादानं इतकी भाविकता वाढलेली आहे। इथे एकही घर नव्हता त्या मंदिर बांधलं। इथे हजारो घर झालेले आणि मंदिरमध्ये झालं आहे आणि घरं पुढे आलेले आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट तर इथे लोक पायी येतात, गाड्या घोड्या काही आणत नाही। आणि दुसरी गोष्ट सर्वात अगोदर हे मंदिर एका नसल्या निमखेडी शिवारात असल्या तरी गावातले लोक इथे येतात आणि इथे कोणत्याही बाबतीत म्हणजे सर्व निष्ठाप्रमाणे चालू इथे। कोणाला असं नाही की 100 रुपये पावती द्या, 200 रुपये कपूर आरती घ्या, 1000 रुपये तुम्ही घ्या तुम्हाला आरती करून देऊ असं आमच्याकडे काही नाही आहे। आमच्याकडे सर्व आहे ना ही स्वार्थी सेवा आहे। आणि देव जिथे ते खरोखर मनापासून शक्ती असते तिथे देवाची एकदम भावना 100% असते। कोणत्या दुसऱ्या मंदिरात जा तुम्ही 11 रुपये कपूर आरती घेणार, महापूजेचे 1100 रुपये घेणार, 500 रुपये ते मध्ये घेण्याचे आमच्याकडे काही असा विषय नाही आहे। आम्ही उलटा देवासाठी सर्व सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण 100% हे मिल्कशेक ठेवलेलं आहे आणि साबुदाणा खिचडी ठेवलेली आहे। नंतर प्रसाद वाटप बसतं आणि केळे ठेवलेले आहे। हे रात्री 11-12पर्यंत आमचं चालेल। आणि आज सर्वात मोठी गोष्ट शंकर साक्षात देवाचा म्हणजे सजीव देखावा केलेला आम्ही
संध्याकाळी 7 वाजता होणार आहे आणि ते इतकी गर्दी असणार आहे. त्यात आम्हाला सजीव देखावा म्हणजे शंकर भोले बाबा आम्ही ते महाकुंभावरून जल आणलेलं आहे. त्याच्या जलाने आम्ही सर्वांचा अभिषेक करणार आहे. सर्वांना का ते सर्वांना शिंपडणार आहे, म्हणजे सर्व शुद्धीकरण ठेवणार आहे. आणि त्यामुळे का ते संध्याकाळी 7 वाजता इतकी गर्दी होणार की गंगा माता स्वतः प्रसन्न होणार आहे इथे. ते सुभाने काल ते 7 वाजता मी सर्व दिल्लीची पार्टी आली आहे, आग्रा दिल्लीची पार्टी आलेली आहे, संजय गाला म्हणून. ती गाला का ते स्वतः का ते म्हणजे देखावा करणार आहे, सजीव देखावा आहे. आला साक्षात शंकर पार्वती दर्शन घडणार आहे. तर त्यामुळे का त्या भाविकांनी अजून का ते उत्साह करून सकाळपासून उपासी आणि सकाळपासून इथे येऊन काल ते गर्दी केलेली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझं नाव अनिल ऐशंगा अग्रवाल. मी इथला शिवधाम मंदिराचा चेअरमन आहे आणि 21 वर्ष मंदिराला पूर्ण झालेले आहे. तरी भाविकांनी इथे का ते चांगली म्हणजे भाविकता दाखवलेली आहे आणि निस्वार्थी सेवा सर्व आमचे कर्मचारी सर्व माणसं निस्वार्थी सेवा करत आहे.